व्हिडिओज असतात. आमचा अनुभव आहे की साधारणपणे ज्येष्ठ नागरिक म्हणा सगळेजण तुमचे व्हिडिओज बघत बसलेले दिसतात. असं कुठेतरी जाणवतं का की समाजात म्हणा पत्रकारांमध्ये विचारवंतांमध्ये दोन गट आहेतच, दोन विचार आहेत, पण एका विचाराला कुठे आउटलेटच नव्हतं. ते कुठल्या तरी पद्धतीने तुमच्याकडून दिलं गेलं, तो विचार ऐकायला मिळत नव्हता किंवा ती चार लोकांमध्ये बोललं जात असेल पण ते उघड बोललं जात नव्हतं, असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्याचं कारण असं आहे की जर दुसरी बाजू सांगितलीच जात नसेल तर लोक शोधून काढतात ना. मी कुठेही जाहिरात केली नाही, काय नाही, मी सांगितलं ना ॲक्सिडेंटली तर सुरू झालं, लोक ऐकायला लागले. लोकांना नवीन नवीन त्यात काहीतरी बाजू, अमुक एक आहे तर दुसरी बाजू काय आहे. आज मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझे व्हिडिओ बघाल तर त्याच्यात सनसनाटी नसते, बरोबर आहे. मी ते समजावण्याचा प्रयत्न करतो. आजची पत्रकारिता कुठे गोंधळली आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा सोशल मीडिया आला, सोशल मीडिया आल्यानंतर रेग्युलर मीडिया जो आहे त्याची उपयुक्तता काय राहिली. तुमची बातमीसाठी तुमची गरजच नाही आहे. अमेरिकेत काय घडलं तर हे आमच्या साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या महिमानगडामध्ये 2 मिनिटात लोकांना त्या काय ते फेसबुक आणि त्याच्यावर कळतं किंवा व्हॉट्सॲपवर कळतं. मग तुमची गरज काय, तुम्ही ते समजावा. हे असं असं झालं आहे, ह्याचा असा असा अर्थ होतो, तो समजावला पाहिजे. पण तो आपण समजावतो का? नाही. तिथे मग आपण कमी पडतो आणि तिथे मग माझी गरज वाटते लोकांना की हा समजावतोय. आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की अनेक दिल्लीतले किंवा इथले ज्येष्ठ पत्रकार आहे, त्यांना असं वाटतं की मोदी काय, शहा काय, देवेंद्र काय, उद्धव काय, हे सगळे आपल्या पटावरची प्यादी आहेत. नो, ती जिवंत माणसं आहेत. ते आपल्या मतलबानुसार निर्णय घेतात आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे तो अजेंडा ते राबवणार नाही. आता बघा ना, उद्धव ठाकरे परत हिंदुत्वाकडे जाणार का याची चिंता त्या पक्षातल्या लोकांपेक्षा सगळ्या जास्तीत जास्त बुद्धिजीवी नाही. कारण आपण काय करू बसलो, आपण याचं समर्थन केलं, आता परत हिंदुत्वाकडे गेलं तर काय करायचं. चिंता दिसते की नाही? पण तुम्हाला वाटतं भाऊ, असं वाटतं तुम्हाला होईल काय ते उद्धव ठाकरे परत जातील, परत घेतील का हे विचार. पुढे सांगतो का आपण प्रतिपक्ष आहे, मी उलट गंमत. आता घेतील किंवा जातील कसं होतं की तुमची गरज आहे का, त्यांची गरज असली पाहिजे ना. तुम्ही जर तुमची आता अजितदादा आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करत, ते विचारांच्या बाहेर तिकडे गेलेत, हे विचारांच्या बाहेर इकडे आले. पण अजितदादांनी कट्टेगे तो बट्टेगे वगैरे म्हटल्यानंतर आक्षेप घेऊन दाखवला, बरोबर आहे. मी फुले शाहू आंबेडकर जो काय आहे त्यात आहे, हे अजितदादांनी हट्टाने दाखवलं. उद्धवनी नको तितकं सेक्युलर होऊन दाखवलंय. त्यांनी स्वतःच मागचे दोर कापलेत. मागे येणार कसं सांगा ना तुम्ही. आणि आलात तर तुमच्यावर विश्वास ठेवता येईल का? तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा मला सांगा. की आता मला लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 4 महिन्यात असं काय घडलं की निकाल असे लागले, हे तुम्ही विचारताना प्रश्न मला एक विचारा, वेळ किती लागतो, मत बदलायला वेळ किती लागतो. निवडणुकीचे 19चे निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे महायुतीत होते. निकाल फायनल झाले 1 तासात, उद्धव ठाकरे 1 तासात बदलले. अरे उद्धव ठाकरे बदलू शकतात, मतदार का नाही बदलायचो. भाऊ, तुमच्या आत्ताचं एक वाक्य होतं, उत्तम वाक्य होतं, राजकीय नेते ही जिवंत माणसं असतात आणि प्रत्येकजण आपापल्या मतलबानुसार वागत. आमच्या पत्रकारितेच्या जमान्यात ज्या पक्षाला तुम्ही जवळनं बघितलेत, आपण महाराष्ट्राविषयी बोलतोय, शिवसेनेतलं छगन भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, राज ठाकरेंचं वेगळं होणं आणि आता एकनाथ शिंदेंचं बंड आपण पाहिलं. तुमच्या पत्रकारितेच्या जमान्यात सुरुवात झाली, जो लेख तुमचा गाजला होता